नमस्कार. DSD अर्थ जागृतीमध्ये आज आपण APJ अब्दुल कलाम यांचे विचार जाणून घेणार आहोत. भारताचे मिसाईल मॅन, देशाचे राष्ट्रपती, तरुणाईचा आदर्श असे महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे झाला. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले असूनही अब्दुल कलाम यांनी परिस्थितीशी झुंज देत आपले शिक्षण पूर्ण केले आणि पुढे ते महान शास्त्रज्ञ बनले. यांनीच देशाला पहिले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र दिले. तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले. यांच्या विचारांनी एक नवी पिढी उभी राहिली आहे. तेच विचार आज आपण जाणून घेऊ. जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात, मात्र गरुड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो. देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या भागावरच सापडतात. यशाबद्दलची माझी निष्ठा कणकर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही. तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशिबाचा भाग होता असं म्हणायला अनेक जण सज्ज असतात. स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्न पाहणं गरजेचं आहे. स्वप्न तेव्हा खरी होतात जेव्हा आपण ती पाहायला सुरुवात करतो आणि प्रत्यक्षात जगायला सुरुवात करतो. एखाद्याचा पराभव करणं फार सोपं असतं, मात्र एखाद्याला जिंकणं खूपच अवघड असतं. तुम्ही झोपल्यानंतर पाहता ती स्वप्न नसतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. यशस्वी कथा वाचू नका, त्यातून केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचं असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा. जर तुम्ही कोणताही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणं थांबवू नका, कारण फेल म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. वेगळा विचार करण्याचं धाडस करा, शोध लावण्याचं धाडस करा, अज्ञात मार्गावर चालण्याचं धाडस करा, अशक्य गोष्टी सोडण्याचं धाडस करा आणि समस्यांवर विजय मिळवा, यशस्वी व्हा. जर एखाद्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल तर मला असं वाटतं की आपल्या समाजात असे 3 लोक आहेत जे ते करू शकतात. हे 3 जण म्हणजे वडील, आई आणि शिक्षक आहेत. जेव्हा आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला आढळते की आपल्यामध्ये धैर्य आणि लवचिकता आहे, ज्याची आपल्याला स्वतःला जाणीव नव्हती. आणि जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हाच ते समोर येते. आपण त्यांना शोधून जीवनात यशस्वी व्हायला हवे. जर तुम्हाला सूर्या इतकं तेजस्वी व्हायचं असेल तर त्याआधी तुम्हाला त्याच्या इतकं जळावं लागेल. एक चांगलं पुस्तक 1000 मित्रांइतकं असतं आणि एक चांगला मित्र एका ग्रंथालया इतका मोठा असतो. त्यामुळे आयुष्यात चांगले मित्र बनवा. तुमची सही ज्या दिवशी ऑटोग्राफमध्ये बदलेल त्या दिवशी तुम्ही समजून जा की तुम्ही यशस्वी झालात. वाट पाहणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेलं असतं. सुखाची किंमत तेव्हा कळते जेव्हा त्यासाठी आपण खूप मेहनत घेतलेली असते. काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य उजळवत असतो. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, तर त्या तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात. तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता. तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही आणि तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही कधीही अपयशी होणार नाही. इंग्रजी शब्द एंडचा अर्थ शेवट नसून तो इफोर्ट नेव्हर डाईज म्हणजेच प्रयत्न कधीच वाया जात नाहीत असा होतो. तर नो म्हणजे नाहीचा अर्थ नेक्स्ट अपॉर्च्युनिटी असा होतो, म्हणजे नवीन संधी. कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणं चांगलं असतं, कारण आज मी मागे वळून बघतो तर मला माझे मार्क मला हसवत नाहीत, पण आठवणी हसवतात. तर असे आहेत कलाम सरांचे विचार. ते तुम्हाला कसे वाटले ते जरूर कळवा. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.